सगळ्यांना शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? मी तर बरी आहे. लावल्या सकाळीच गोधड्या काढणं. काही गोधड्याचा पसारा जास्त नाही, कारण का कालचं वातावरण एवढं खराब झालं होतं संध्याकाळचं पावसाचं. त्यासाठी फक्त वर नेली होती एक मच्छरदाणी, एक चादर आणि एक चटई फक्त. त्याच्याच घड्या करून राहिली मी आता. आणि सगळं घेऊन आली खाली, कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही. वातावरण कधी खराब होईल आणि काय होईल. एकदम अशी पाठ कडक झाली, खाली वागता नाही येऊ राहिलं ना काही. रोज मी अशी गादी सारखी दुलई नेत असतो, पण रात्री काही नेली नाही. आणि सकाळी उठल्या उठल्या काही सुचत नाही गोधड्या खाली आणा का वर ठेवा. त्यासाठी मी सगळा पसारा घेऊन आली खाली. करून झाले आता. राहिला बाकीचा पसारा. काल दळण निवडलं होतं, लाईट नव्हती, वारं पाणी सुटलं तर मग दळणही तसंच राहिलं अजून न्याचं चक्कीत. बरं झालं एक दिवस पहिलेच दळण निसून घेतलं म्या, नाही तर मग होतात वांदे. आलं तर ठीक, नाही आलं तर ठीक. पण रात्री हवा पाणी सुटलं होतं एवढं का काहीच सुचलं नाही. कोणा दळणही नेलं नाही तर कोणा काहीच केलं नाही. तर आवडतो मी घरातला पसारा. आज जरा चिवताई जास्त चिवचिव करून राहिल्या, काहून काय माहिती. त्याले पाहिजे उठता बरोबरच खायला. हे का इकडे पैतात काही तिकडे पैतात, आणि सगळे जमा होतात या भीतीवर. दिसत असतील तुम्हाला तारावर आणि भीतीवर. सगळे कामं राहिले माये अजून. चिवताईले काय टाकावं चारा. आता चिवताईनं चिवचिव केलं की मला चारा टाकायचं ध्यान येते, कारण आता गावखेड्यात चिवताई, पाखरं, ढोरं वासरं हे तर आहेतच, आणि त्याची सेवा करावंच लागते. हे आपलं बी काम आहे. खा जे काल वारं पाणी सुटलं होतं त्याच्यानं ते बी घायल झाले असतील. इकडे पोहू का तिकडे पोहू. कोठ्याचा कागद तर उडलाच होता, पण दादानं केला बरोबर. ते आल्या वापस आपल्या घाटात. तुम्हाला म्हटलं होतं ना चिवताईचा आवाज नाही येऊ राहिला, चिवताई कुठे गेल्या. तर जसा का कागद बरोबर केला तसा चिवताई आपल्या घाटात आल्या. येता ब्रश पाणी सगळंच राहिलं. चाललं मला पसारा आवरणं घरातला. कुठे काय कुठे काय पसारा एकदम चकचक असते माझ्या घरातला, कारण मी वर झोपायला जात होतं. पण रात्री लाईट नव्हती, कुठं काय ठेवलं, कुठचा पसारा कुठे उचला हेच समजत नव्हतं. रात्रभर लाईट येणं जाणं करत होती. कुठं गेली होती ग सकाळी तू? हवा म्हटलं कुठे झाली गायब. चला मग आता मी पसारा घेतो एवढा आवरून. झाडू बिडू मारून घेतो घरात मस्त स्वच्छपैकी. अजून ब्रश राहायला करायचा. बाहेरचे सगळे कामं तर झाली, आणि आमच्या आईचा चक्कर बी झाला एक बाहेरून. हा, आणि मी स्वयंपाक करायला लागत नाही तर देते अंग टाकून चटई टाकून. त्याच्यावर सातऱ्या ठेवल्या कांदे काढायला. मग आता सातऱ्या काच्यावर ठेवू. असं उचल उदर मी कांदे काढताना 2-3 घेतले. कांदे नाही पडते ते सगळं. एका कोपरा उचल फक्त असा एक कोपरा. मी कांदे काढतो. पडलं की तुला काढायला लागेल. कांदे निवडा लागतात सगळे कांदे. कांद्याच्या याच्यावरच ठेवलं म्या गोधड्या, कारण गोधड्या ठेवायला जागाच नाही. आणि दिवाण तर कोणी आणच नाही राहिलं बाहेरचा घरात. मग त्याच्यावर पाणी पाऊस झाला की त्याच्यावर एक बॅनर टाकून देतो, म्हणजे खराब नाही झाला पाहिजे असं. आता कापूस होता या घरात म्हणून दिवाण बाहेर नेल्या, आणि अजूनही दिवाण बाहेरच आहे. त्यासाठी अशा गोधड्या ठेवल्या मग मी कांद्याच्या पोतड्यावरून. आजच कांदे काढणं पडले भाजीसाठी. जसं मला वाटते तसा पसारा आवडतो मी माझ्या रूममधला. रूम एकदम म्हणजे स्वच्छ आहे, एवढा काही पसारा नाही, पण धुळला लय जास्त होते, कारण की या रूमला प्लास्टर नाही म्हणून. म्हटलं होतं का मी अजून ब्रश राहिला, आणि आईचा झाला बी एक चक्कर.
तुम्हाला वाटत असेल का हे खोटंच सांगते तपा. अजून चहा राहिला, स्वयंपाक राहिला आणि आमच्या आईनं दिला अंग टाकून. आवरत बसव पसारा. भाजीत बनणार आहे आज दोडके. आम्ही दोडके म्हणतो, कोणी गिलके म्हणते. निंबू पाणी झालं आताच, आता करतो तयारी भाजीची. गिलकेच म्हणतात त्याला, आपणच म्हणतो दोडका. गिलकेच म्हणतात काय? गिलके म्हणतात म्हणते ना, आपण म्हणतो दोडका. जे आपल्या गावात म्हणतील तेच म्हणू ना आपण दोडके. गिलके गिलके पिलके कोण नाही म्हणत, दोडकेच म्हणतात. काय करू काय नाही, मला काही सुचून नाही राहिलं. आणि दोडक्याची भाजी तर मला काही आवडत नाही. मग आवडीची भाजी असली का मी याचा पटकन स्वयंपाक करतो. पण आता मजबुरीचं नाव महात्मा गांधी, त्यासाठी करावं लागतील मला आता दोडकेच. दुधाचं तर नामनिशाणच मिटलं हो माय. चहा पेशीन का? एक घोट. अद्रक नाही ना, काही नाही, संभारही नाही वाटते. काय दोडके करू माय मी. चहा शिजेलो रोज मला एक काम होतेच. चहा इकडे ठेवून देतो आणि लागतो भाजीच्या तयारीने. आता हिरव्या मिरच्याचे करायला लागत दोडके, म्हणजे हिरव्या मिरच्याच्या ठेशाचे. आता याचा तर फेस निघू राहिला. मी नाही आणत. मी तशी तवा पेटत नाही, राहू द्यायचे कपडे संध्याकाळच्या पाहिजे दूध. डोका खराब करू तशीच नाही, तब्येत मध्ये काही गमून नाही राहिलं. चला मग करून घेतो आता एवढा स्वयंपाक मी. जबरदस्तीनं म्हणजे मजबुरीत करावंच लागते. पोट आहे तर खायले. तेवढं दळण देऊन ठेवतो काय? नाही हो बाई, माय कंबर दुखत. ठेव ना हो बाय, संध्याकाळला जायते. चक्की चालू असेल आता. दळणच नाही ना मग उद्या मध्ये हे बाई एवढं पीठ आहे बघ. आणि आज संध्याकाळी डबल वारं उदान सुटलं का डबल लाईन जाते. धंदे ना वजे तेवढं दळण नाही. कुठला का लागत का इकडे स्वयंपाक? आता सांगून दे मग. दळण नाही म्हटलं आईले तर लाईट गेली. आता डबल लाईट आली तर आईनं काढत दयन. आईले उचलत नाही तरी नेऊन ठेवू राहिली आता, कारण की दादाचं होत नाही दळण आणणं म्हणजे नेणं. सकाळ संध्याकाळ नेरा दादा त्या बकरीतच गुंग आहेत, गुतले जसे त्या बकरीतच. आणि माई भाजी करायची राहिली होती, कारण का खलबत्त्याच्यानं माई भाजी करायची राहिली. आता करायचं मन नाही, त्यात इगनं काही वन नाही. अशी गोष्ट आहे माई. आरामशीर नेजो, नाही तर टाकशील सांडून. तशीच नेतं का आपलं? तशीच नेतं का लोंबत झोंबत? 4-5 पोळ्या टाकायला एवढा पसारा झाला माय. भांडेन कुंडेन दोडक्याची भाजी सगळा पसारा घेतो आवरून. घरातला पसारा ठेवला तसाच आणि पहिले पाजून घेतो आता बकऱ्याले पाणी. आज लय लवकर आल्या बकऱ्या आणि मग ते बागलीवर लागले की पेत नाही पाणी. आता तेच ते सांगतो मी तुम्हाला आणि तुम्ही ऐकता विचारावं रोज रोज, कारण का त्याच्याशिवाय मला दुसरं काही कामच नाही. बकऱ्या ढोरं आणि आपलं स्वयंपाक भाजी जास्त काम राहतात मला. आई आंब्याला हो ना, साबण उदार आणले आता आला आंबे उदार घे आता. आता भाकर संग खायला काही ना काही तर लागणारच आहे. निरा दोडक्या संग नाही जाणार आहे.
भाकर हो ना. डोक्या संग जाते का निरा? त्यातही संभार नाही काही नाही, निरा खाया पियाचे वांदे. आता कामधंदे येऊ राहिले बाप वावरातले. DSP आहे ना. बाप DSP नसे नाव, पण आता वावर तर आहे बाप्पाचं. वावर आहे तर पावर आहे DSPच्या वरची, माहीत आहे का तुले? गराडा घरातला तसाच ठेवला आणि गेलो. बकऱ्या बांधल्या. आता एक एक करून हा गराडा निवडा ठेवावा लागेल मला बाहेर. आणि बाहेर तर एवढं ऊन झालं का डोळे चमकू राहिले चमचम. बाहेरून घरात आलं की एकदम असा अंधार दिसते, एवढं ऊन तपू राहिलं. का चक्र येतात का काय काय माहीत, हेच समजत नाही. आणि हे आमच्या आईची चटई अशीच मा पायात अटकू अटकू फाटते. आता पडली असती मी तोंडावर, कारण का माझं लक्ष राहते सगळं मोबाईलमध्ये. आणि खाली तर मी काही पाहत नाही. आणि आमच्या आईनं आणले झोई भर आंबे. एक मिनिट. काय तर जेवढं पोटाला लागते तेवढंच खातात, 2-2, 3-3. एवढा असो केवढा आहे असो मग. तू पुराच खाऊन घे आता. हो, एवढाले काय आणले मग तुया? चला मग एवढा पसारा घेतो मी आवरून. आणून अजून इडलीचं भिजवा लागते मला. काय गडबड आहे मामांग. जे आवडीचे आयटम